मार्करवाडी जे गाव आहे, जे अखंड देशाच्या पटलावरती आलं. आपण सर्वजण भारताचे नागरिक आहोत. जगामध्ये भारताची लोकशाही ही अत्यंत प्रभावी आणि सक्षम लोकशाही म्हणून परिचित आहे. आपण ज्या संविधानानुसार भारत देशामध्ये काम करतो, या संविधानानं निर्माण केलेल्या ज्या संस्था आहेत, त्यामध्ये निवडणूक आयोग असेल, हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल, CBI असेल किंवा अन्य वेगवेगळ्या संस्था असतील, या संस्था संविधानाच्या रचनेनुसार चालत असतात. आणि लोकशाहीमध्ये निवडणुका ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे की ज्या निवडणुकांच्या वरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे. आता विधानसभेची निवडणूक झाल्याच्या नंतर जे रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आले आणि त्या रिझल्टनी व्यतीत होऊन आता नेमकं हे कोणावरती फोडायचं, तर ते निवडणूक आयोगावरती, निवडणुकांवरती, EVM मशीनवरती फोडायचं. कारण त्याच्या अगोदर 4-6 महिने ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला काही प्रमाणामध्ये अपयश आलं. अपयश आल्याच्या नंतर महायुतीचे नेते हे कुणावरती टीकाटिप्पणी करत बसले नाहीत. आपलं काय चुकलंय त्याचा शोध घ्या आणि त्याची दुरुस्ती करा. यामध्ये आमचे नेते माननीय देवाभाऊ असतील किंवा तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांनी लक्ष दिलं आणि त्याचं परिवर्तन हे विधानसभेच्या निकालामध्ये झालं. विधानसभेच्या निकालाच्या वेळेस हे जे विरोधी पक्षाचे नेते आहेत, हे हवेमध्ये होते की लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या लोकांनी आमच्या बाजूने मतदान दिलंय, तर विधानसभेमध्ये आमच्या बाजूने मतदान होईल. लोकसभेमध्ये जेव्हा निकाल आले तेव्हा हा जनतेचा विजय आहे, जनतेनं महाविकास आघाडीवरती दाखवलेला विश्वास आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट हे त्या पार्टीच्या प्रमुखांनी केलं. आणि जेव्हा विधानसभेचे निकाल आले तेव्हा जनतेचा हा निकाल आहे असं ते म्हणले नाहीत, ते म्हणायला लागले EVMचा निकाल आहे. आता मार्करवाडीचे तरुण तडफदार सरपंच हे आपल्या समोर व्यक्त झालेले आहेत. माननीय रणजित मार्कड आहेत, उपसरपंच माननीय आबाराजे मार्कड आहेत, ग्रामपंचायतचे सदस्य माननीय शाजी वाघमोडे आहेत, दत्तात्रय मार्कड माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत. हे NCPच्या उमेदवाराचे एजंट होते पोलिंगचे. त्यांनी ती सर्व प्रक्रिया ही मतदान करतेवेळेस बघितलेली आहे. आणि जेजुरी देवस्थानचे अध्यक्ष विश्वस्त माननीय अभिजित काका देवकाते आहेत आणि आमचे सर्वांचे मित्र माननीय नवनाथजी बन आहेत. आता मार्करवाडीच्या सरपंचांनी सगळी स्टोरी सांगितली की NCPचे नेते शरदचंद्रजी पवारांनी टीम त्यांच्या गावामध्ये पाठवली होती आणि त्यांनी कशा पद्धतीनं हे प्रकरण पुढे घेऊन जायचं ह्याची रचना त्यांना सांगितली होती. आणि जेव्हा निवडणूक आयोगाकडं फेर मतदान घेण्याच्या दृष्टिकोनातून एक ॲफिडेव्हिट सादर करा असं NCP पक्षाकडून जेव्हा मार्करवाडी गावातील ग्रामस्थांना सांगितलं, तेव्हा सरपंच, उपसरपंच आणि सर्व सदस्य हे गावामध्ये फिरायला लागले की आता ॲफिडेव्हिटवरती तुम्ही सह्या द्या की आम्ही मतदान NCPला केलं होतं आणि ते मतदान भाजपला गेलं असं तुम्ही सांगा आणि त्या ॲफिडेव्हिटवरती सह्या करा. त्या गावातल्या वडीलधारी मंडळींनी सुद्धा यांना सुनावलं की अरे कशाला करताय, वशा मारुतीचं मंदिर आहे, त्या परिसराचं एवढं मोठं सुशोभीकरण झालंय आपल्या गावामध्ये, तिथं बोटिंग सुरू केलंय. अरे ज्या गावामध्ये जायला रस्ता नाही त्या गावात ते रस्ते तर पूर्ण केले आणि त्या गावामध्ये बोटिंग केलं. मंगल कार्यालय त्या गावात उभा केले भारतीय जनता पार्टीनं की ज्या मंगल कार्यालयामध्ये आम्ही एखादं लग्न करायचं म्हणून गेलो तर आम्हाला बाहेर 50,000 रुपये, 60,000, 70,000, 1 लाखापर्यंत भाडं द्यावं लागतं. परंतु मार्करवाडीमध्ये जे माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जे मंगल कार्यालय उभा राहिलंय, ते मंगल कार्यालय फक्त 5,000 रुपयेमध्ये गावातल्या आणि परिसरातल्या गरीब लोकांना विवाहासाठी किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, साखरपुडा असेल किंवा अन्य त्यांच्या काही सभा असतील, काय असेल तर 5,000 रुपयेमध्ये मिळतंय. हे आपण कसं विसरता येईल असं गावातल्या लोकांनी सरपंच, उपसरपंच आणि सगळ्या सदस्यांना सुनावलं, हे तुम्ही करू नका.
असे काही उद्योग तुम्ही करू नका. मुळामध्ये शरद पवार हे कारस्थानाचा कारखाना आहे महाराष्ट्रातला. कारस्थानं कशी रचायची त्याचा हा मुख्य कारखाना हा शरद पवार आहे. देशात तुम्ही काय म्हणताय की आम्ही संविधानाला मानतो, तुम्ही काय म्हणताय की आम्ही लोकशाहीला मानतो. अरे संविधानानं निर्माण केलेलं निवडणूक आयोग आहे आणि ज्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देशभरातल्या या निवडणुका पार पडतात, तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण करण्याचं पाप करताय. आणि आज ज्या गावामध्ये मार्कडवाडीमध्ये तुम्ही फेरमतदान घेण्याच्यासाठी एवढं मोठं आंदोलन उभा केलं, त्या गावचे सरपंच येऊन सांगतायत की हे कारस्थान शरद पवारांचं आहे. तर मी सरकारकडे मागणी करतो की ज्या शरद पवारांनी मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांना पुढं करून त्यांची दिशाभूल करून निवडणूक आयोगासारख्या एका जबाबदार विश्वासार्ह संस्थेवरती आरोप केले आणि ते आरोप करायला त्यांनी लावलं, त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी लावलं, हे त्या गावचे सरपंच सांगतायत. माननीय शरदचंद्र पवारांच्यावरती, त्यांच्याबरोबर जी लोक गेली होती त्यांच्यावरती निवडणूक आयोगाची बदनामी केली म्हणून पहिला गुन्हा नोंद केला पाहिजे, ही मी मागणी आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारकडे करत आहे. आज मार्कडवाडीचं हे जे प्रकरण अखंड देशभर यांनी चेतवलं होतं, पेटवलं होतं, खरा चेहरा पुढे आला ना. मार्कडवाडीत गावामध्ये इतकं मोठं 22 कोटी रुपयाचं विकासाचं काम झालं. आता यांच्याशी मी चर्चा करत होतो दत्ता मार्कडांशी. ते म्हणले की एक वृद्ध महिला मतदान करायला आली आणि तिला दिसत नव्हतं आणि त्यांच्या घरातला नातू असेल, त्यांचा मुलगा असेल, त्यांच्याबरोबर कुणीच नव्हतं. हे तर विरोधी पक्षाचे एजंट होते. मग त्यांनी म्हटले की दत्ता मार्कड आहेत, त्यांना माझ्याबरोबर पाठवा आणि मला मतदान करायचं आहे. आता गावातल्या सामान्य माणसाला कुठला एजंट कुठल्या पार्टीचा आहे कोण बघत बसत नाही, त्यांना चिन्ह पण माहित नाही. आणि यांनी विचारलं तुम्हाला मतदान कोणाला करायचं आहे. ते म्हटले मोदी साहेबांची पेन्शन आम्हाला मिळतेय, लाडक्या बहिणीचे पैसे माझ्या घरात सुनांना मिळालेले आहेत, मला देवाभाऊंच्या आणि मोदी साहेबांच्या चिन्हाला मतदान करायचं आहे. यांच्यासमोर आता हे विरोधी पार्टीचे लोक आहेत, विरोधी पार्टीचे एजंट आहेत आणि त्यांनी मग तिथं कमळ चिन्हावरती बटन दाबलं. दुसरे एक वयस्कर फेटेवाले मामा आले, ते मला वाटते मागच्या महिन्यात मयत झाले, ते तुम्हाला नाव सांगू शकतील, की त्यांनी म्हटले की बाबा मोदी साहेबांचे मला पेन्शन मिळते, मला मोदी साहेबांच्या माणसाला मतदान करायचं आहे. त्यांनी तिथं जात बघितली नाही. मुळामध्ये मार्कडवाडी हे 90% धनगर समाजाचं गाव आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं जरा मतदान मोठ्या प्रमाणात जवळपास 10.5 मतदान हे बीजेपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि 850 मतदान हे एनसीपीच्या कॅन्डिडेटला झालं आणि त्यामुळे हे वातावरण लोकांच्या पुढे आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु आज मी मार्कडवाडीच्या सरपंचांचं, उपसरपंचांचं मनापासून आभार व्यक्त करेन की पवार हे कारस्थान करतात हे महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना माहीत आहे. परंतु परत एकदा शिक्का पडला की हा कारस्थानी माणूस आहे, हा आधुनिक काळातला नारद मुनी आहे, की हा भांडणं कसे लावतो, वाद कसे लावतो, एका बाजूला मंडल यात्रा, दुसऱ्या बाजूला लेक आणि नातू, इकडे मराठा समाजाला आरक्षण द्या. म्हणजे एका वेळेस दुतोंडी भूमिका कशी घ्यायची, मांडुळासारखं कसं वागायचं, हे या व्यक्तीकडून शिकताय. परंतु अत्यंत जबाबदार पदावरती आहे असं वारंवार सांगितलं जातं, अत्यंत आम्ही ज्येष्ठ आहोत असं वारंवार सांगितलं जातं आणि तुम्ही निवडणूक आयोगावरती साशंकता षडयंत्र करून निर्माण करताय. षडयंत्र करून, एखादी ओरिजिनल असेल तर त्याबद्दल दुमत नाही, परंतु एखाद्या गावाला टार्गेट करून त्यांना शिकवून त्यांना कसं बोलायचं, कशा पद्धतीनं आंदोलन करायचं, कशा पद्धतीनं पुढे जायचं, हे जे षडयंत्र केलंय हे षडयंत्र अत्यंत निषेधार्ह आहे. कारण पूर्वी जेव्हा या बॅलेटवरती निवडणुका व्हायच्या, पंचायत समितीच्या सदस्याची मतमोजणी सुरू आहे, समजा 10-5 मतं कमी पडतात, हे चिठ्ठ्या गिळून टाकायचे. ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवडणूक आहे, हे चिठ्ठ्या गिळून टाकायचे, चिठ्ठ्या फाडून टाकायचे, चिठ्ठ्या खिशात घालून घ्यायचे. आमदारकीच्या निवडणुकीचे मतमोजणी 2-2, 3-3 दिवस चालायची. लोकसभेच्या उमेदवाराची मतमोजणी 2-2, 3-3 दिवस चालायची. हे सकारामध्ये आहेत. सकारामध्ये यांच्याकडे कारखाने कशामुळे आहेत, हे चिठ्ठ्यामुळेच की. चिठ्ठ्यामुळे सगळं हे माहित आहे यांना. चिठ्ठ्या पळवता येतात, चिठ्ठ्या गिळता येतात, गिळल्यावर काय एक्सरे काढून काय ऑपरेशन करून चिठ्ठ्या बाहेर काढायच्या का. अनेक गावामध्ये उदाहरणं घडलेली आहेत. सहकारामध्ये जर ईव्हीएम आली तरी सुद्धा हे पवारांचं सगळं जे सहकारामधलं जे त्यांचं प्राबल्य आहे ते पूर्णपणे संपून जाईल अशी परिस्थिती आहे आणि म्हणून यांना चिठ्ठ्या नको आहेत.
यांना चिठ्ठ्या पाहिजे आहेत, यांना ईव्हीएम मशीन नको आहे. परंतु आज मार्कडवाडीतल्या गावातल्या लोकांनी शरद पवारांचा बुरखा परत एकदा फाडलेला आहे. लोकांच्या समोर हे सगळं परत सत्य काय आहे ते समोर आणलेलं आहे. मी त्यांचं विशेष अभिनंदन करेन. आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीनं गावामध्ये विकास केला हे त्यांनी मान्य केलं गावातल्या सगळ्या लोकांनी, आणि म्हणून लोकांनी मतदान दिलं. म्हणजे लोक विकासावरती मतदान देत आहेत, लोक मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती मतदान देत आहेत, देवाभाऊंच्या नेतृत्वावरती मतदान देत आहेत. हे पुन्हा एकदा मार्कडवाडीमुळं हे सिद्ध झालेलं आहे. नाही, हे बघा, तुम्ही दोन प्रकरण अत्यंत महत्वाचे आहेत. एक प्रकरण हे मार्कडवाडीचं की तुम्ही निवडणूक आयोगावरती शंका निर्माण केली आणि त्या गावातलेच लोक सांगतायत की हे पवारांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे आम्हाला कसं करण्यास भाग पाडलंय. म्हणजे हा गंभीर विषय आहे ना, देशद्रोह आहे. निवडणुका हा लोकशाहीचा गाभा आहे. निवडणुकांवरती लोकांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्या निवडणुकावरती शंका घेणं आणि त्या शंका नाहीत षडयंत्र करून शंका घ्यायला भाग पाडलं, हा एक मोठा देशद्रोह आहे. आणि त्यामुळे देशद्रोहाचा गुन्हा हा शरद पवारांच्यावरती दाखल झाला पाहिजे. नंबर 1. नंबर 2, मागच्या महिन्यात ते बोलले की माझ्याकडे 2 लोक आली होती की ते म्हणत होती की 160 उमेदवार मी तुमचे निवडून देतो. बघा किती गंभीर बाब आहे. कुणीतरी माणूस येतोय, 2 माणसं येत आहेत तुमच्याकडं आणि ती म्हणतायत की मी तुम्हाला 160 आमदार निवडून देतो. त्या क्षणाला शरद पवारांनी फोन उचलायला पाहिजे होता, राज्याचे मुख्यमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता, गृहमंत्री महोदयांना फोन करायला पाहिजे होता की देशाच्या विरोधामध्ये विघातक कृत्य करण्यासाठी 2 व्यक्ती माझ्याकडे आलेले आहेत आणि ते म्हणतायत की मी तुम्हाला 160 आमदार निवडून आणून देतो, त्यांना ताबडतोब अटक करा. पवारांनी तसं केलं का? नाही केलं. पवारांनी काय केलं? त्यांचा सगळा प्लान समजून घेतला. सगळा त्यांचा प्लान त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यांच्या टोळीचे देशाचे प्रमुख राहुल गांधींना फोन केला की आपल्याकडे एक चांगली आयडिया आहे, आपल्याला चांगली स्कीम आली आहे आणि त्या स्कीम मध्ये आपल्याला प्रचार करायची गरज नाही, आपल्याला विकास करायची गरज नाही, आपल्याला सभा घ्यायची गरज नाही, आपल्याला लोकांच्या जायची गरज नाही, लोकांचा आपल्यावर विश्वास नाही, परंतु 2 पट्टे आपल्याकडे आलेले आहेत, ते आपल्याला 160 आमदार निवडून आणू देऊ शकतात. त्यांनी त्यांना घेतलं, ते दिल्लीला गेले. राहुल गांधींना हा सगळा प्लान सांगितला. आता राहुल गांधींना प्लान सांगितला, निवडणुका झाल्या आणि 7-8 महिन्याच्या नंतर ते बोलतायत की 2 माणसं माझ्याकडे आली होती. मग तुम्ही का नाही सांगितलं? समजा गावात एखादी चोरी झाली, एखादी मारामारी झाली, ज्यांनी डायरेक्ट मारामारी केली तो आरोपी असतो, परंतु मारामारी करण्यासाठी ज्यांनी मदत केली त्याला पण पोलीस आरोपी करतात. आता तुम्ही हे षडयंत्र की त्यांना तुम्ही पोलिसांना सांगितलं नाही, त्यांना तुम्ही राहुल गांधीकडे घेऊन गेला, म्हणजे तुम्ही देशाच्या विरोधातच काम करताय ना. या प्रकरणात सुद्धा त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. आता मीडियावाले म्हणतात की ते 2 माणसं कोण? ते म्हणते मला आठवत नाही. आता तुम्हीच मीडियावाले सगळे टीव्ही मध्ये सांगता की पवारांना खूप लक्षात राहतं, 50 वर्षापूर्वी त्या गावातला टोपीवाला त्याचं ते नाव सांगतात, धोतरवाला त्याचं ते नाव सांगतात, ते पाराच्या बाजूला कुणाचं घर आहे त्याचं ते नाव सांगतात. 50 वर्षापूर्वीची नावं त्यांना माहित आहेत, पण 160 आमदार निवडून देणाऱ्या 2 माणसांची नावं माहित नाहीत. पोलिसांनी याची चौकशी केली पाहिजे ना. आता आमच्यासारखं कोण असतं तर आम्ही जेलमध्ये गेलो असतो नाही सांगा. म्हणजे पवारांच्यासाठी वेगळा कायदा आणि आमच्यासाठी वेगळा कायदा असं होऊ शकत नाही. कारण देशाच्या या निवडणुकांच्या प्रक्रियेच्या बाबतीमध्ये ते स्टेटमेंट करतायत. आणि आता तर इथं समोर तुम्हाला पुरावा आहे, रणजित मारकड सरपंच आहेत, जनतेतून निवडून आलेले सरपंच आहेत. एक किती मतांनी 1667 91% मतदान झालं. 91% मतदान ज्या सरपंचांना गावातल्या लोकांनी दिलंय त्या गावचे सरपंच सांगतायत की आम्हाला या शरद पवारांच्या टीमनी हे षडयंत्र केलेलं आहे. आणि त्यामुळे या दोन्ही प्रकरणामध्ये राज्य सरकारनं गंभीर दखल घ्यावी अशी मागणी आपल्या माध्यमातून आहे.